आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आम्ही सारे खवय्येचा संपूर्ण परिवार घेऊन आपण आलो आहोत सोलापूरमध्ये. सोलापूर शहर तसं मुंबईपासून बरंच लांब आहे. म्हणजे जर तुम्हाला सोलापूरला यायचं असेल तर थोडाफार वेळ तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. सोलापूर इथे तुम्ही मुक्काम करून आजूबाजूची देवस्थानं करू शकता. इकडनं जवळ अक्कलकोट आहे, तुळजापूर आहे, पंढरपूर आहे आणि त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा भटक्याला भरपूर ठिकाणं आहेत. प्राणी संग्रहालय आहे, कंबर तलाव आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे. त्या सगळ्या ठिकाणांना भेटी देऊया. पण आजची खवय्येगिरी कुठे करतोय ते बघूया. सोलापूरची भटकंती करता करता आपल्याला एक सुगरण मैत्रीण भेटली आहे ज्यांचं नाव आहे शारदा पवार. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. बरं, तुम्ही किती वर्ष आहात सोलापुरात? मूळच्या सोलापूरचे. हां, पण मुंबईमध्ये राहते. मुंबईला राहता? हो, मुंबईला राहते. माहेरी आलेली अशीच, पण दिवस झाला आले. तर आणि बाचीनी चान्स आम्हाला दिला. अरे वा. बाचीनी पत्र पाठवलं होतं? हो, तिने तिचं नाव वगैरे नोंदवलं होतं, पत्र पाठवलं होतं. मग मी माहेरी आली म्हणून तिने मला हा चान्स दिला. क्या बात. आता तू कर हा चान्स. नेक्स्ट टाइम मी करेन. ओके. बाकी तुम्ही म्हणजे मी त्यांच्या घरी आले तर प्रत्येकाने मला त्यांच्या स्वयंपाकाची इतकी तारीफ केलेली आहे. तर तुम्ही नॉनव्हेज खूप चांगलं बनवता. हो, फार सुंदर करते ना. तर आज आपण तुमच्यासाठी खास आज व्हेज करतो, कारण आज चातुर्मास चालू आहे आणि सगळे आपले सणवार चालू आहेत. तर म्हणून त्या व्हेजही सुंदर करतात. पण तुम्ही मूळच्या म्हणजे आता तुम्ही लग्नानंतर पवार, तुम्ही माहेरचं नाव आहे ते सुरवसे आहे. हां, सासरचं जे नाव आहे पण ते तुम्ही पवार. मराठी नाही आहात ना? तुमच्या आम्ही राजपूत लोहार आहोत. राजपूत. हो, लोहार. हां. आणि गाव कुठचं तुमचं राजपूतांचं? मेवाड. मेवाड. हा हा. राजस्थान. मेवाड तिथली मेहंदी अत्यंत प्रसिद्ध आहे. कुल्फी प्रसिद्ध आहे. हो, साड्या. एक तर राजस्थानमध्ये गेलं की हरवून झालं होतं कम्प्लीट ना. तर ती सैर तर करूच. भरपूर पदार्थ यांच्याकडनं शिकायला हवेत. पण आज आपण 3 पदार्थ शिकतोय जे व्हेज आहेत. तर 3 कुठचे आहेत? शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याच्या पोळ्या, अजून गरगट्टा. अच्छा, ओके. तर आता ते 3 प्रकार करूया आणि सुरुवात चटणीपासून करूया. सोलापूरची एवढी फेमस ती शेंगदाणा चटणी आहे. तर ती दरवेळेला किलोनी आपण घेऊन जातो, पण ती एक्झॅक्टली कशी केली जाते हे आपल्याला माहिती नाही. तर ती आम्हाला आधी शिकवा. हां, तर त्याचं साहित्य घ्या. शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, तेल, जिरं, पिठी साखर. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलंय. आणि शारदाबाईंनी मला सांगा की आधी तुम्ही आता चटणी आपण फेमस शेंगदाणा चटणी सोलापूरची जी आम्ही नेहमी फक्त पार्सल घेऊन जातो ती चक्क आम्ही तुम्हाला शिकवतोय, तर ती आपण करतोय ना. तर मला सांगा की आधी आपण काय तेलामध्ये भाजायचं ते? हां, शेंगदाणे तळून घ्यायचे. अच्छा, ओके. हे तेल एवढं लागेल तुम्हाला? हो, सगळंच लागेल? सगळं नाही, अर्ध चालेल. अर्ध. ओके, बस. सगळे घालू ना? हो. मी थोडे उरत आहे भाजता. ही सगळ्या घरांमध्ये इथे केली जात असेल ना? हो, मला वाटतं. इथे त्या मनाने शेंगदाण्यांचं उत्पन्न प्लस साखर, साखरेचे उसाचेही मळे आहेत ना इथे भरपूर जाता येता. आणखीन ज्वारी वगैरे इथे चांगली होते ना? हो, इथेच पिकते. झाले भाजून? हो, बास ना. करूया. आता याच्यामध्ये तुम्ही काय काय मसाले घालताय ते मला बघायचं. म्हणजे प्रमाण किती घेताय हे आता थोडंसं निवायला लागतील ना आपल्याला. थोडे जरा गार. ठीक आहे, 1-2 मिनिटं जरा गार करून घेतो. दाणे आपण भाजून घेतले आणि आता बाकीचं त्याच्यामध्ये काय काय प्रमाण असतं ते बघूया. किती आणि काय काय घालताय ह्याच्यामध्येच टाकू. हां, शेंगदाणे ह्याच्यात घेऊया आपण. ओके, घ्या. शेंगदाणे, लाल तिखट. पण फक्त लाल तिखट आहे, ह्याच्यात काही मसाला नाहीये ना? काही नाही. ओके. हे 1 चमचा जिरं, मीठ, अर्धा चमचा. हे पिठी साखर, थोडीशी चवीपुरती. हां, ओके. आणि साधारणतः आता ही चटणी जी आता ही मिक्सरमध्ये भरड ना, अगदी काही त्याची पेस्ट नसते ना, ती जस्ट जाडसर ना, कारण अगदी फिरवलं तर एक तर त्याचं तेल अजून आणि घट्ट गोळा तयार. तर तसं न करता त्याची जाडसर भरड काढायची आहे. आणि साधारणतः किती ही टिकते? ही 1 महिना 2 महिना
2 महिने तरी हो, टिकते टिकते, हो. ना. आता मी मिक्सर मधनं भरड करून घेते. मिक्सर मध्ये वाटलेली आहे चटणी. नाही आता आपल्याकडे तो खलबत्ता जो असतो त्याच्यामध्ये लोखंडी, सुद्धा वाटली जाते. ना. कारण ज्यांच्या आता छोट्या छोट्या फॅमिलीज आहेत तर त्यांना एक खलबत्ता फक्त घेतला तरी इनफ असतो. तेवढी चटणी ते केली तरी ती सुद्धा 15 दिवस पुरेल. तर त्याच्यामुळे आता ही झालेली आहे तयार शेंगदाणा चटणी. आणि याचं साहित्य कृती तुम्हाला लिहायचंय, लिहून घ्या. शेंगांची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे, लाल तिखट, मीठ, जिरं, तेल आणि पिठी साखर. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यावेत. एका बाउल मध्ये हे भाजलेले शेंगदाणे घेऊन त्यामध्ये तिखट, जिरं, मीठ आणि पिठी साखर घालून चटणी मिक्सर मधून वाटून घ्यावी. आम्ही सारे खवय्ये.